ह्या गेटवरून जय जय सद्गुरु दीनदयाल 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 एवढा मोठा पाणी आहे
सद्गुरु दीनदयाल गेट जोडून गाडीवर पुढे जवळ का? गेटवर थांबतो. जय जय सद्गुरु दीनदयाल जय जय
गाडी जाते आपल्या देहात गाडी चालली चालली आपल्या देहात मार्ग गवसतो जाण्याच्या गुरु कृपेत मार्ग गवसतो जाण्याच्या गुरु कृपेत गाडी चालली चालली आपल्या देहात गाडी चालली चालली आपल्या देहात संता संगे जाऊया भक्ता संगे जाऊया संता संगे जाऊया भक्ता संगे जाऊया त्रिवेणीत न्हाऊया भाव भक्तीत राहूया त्रिवेणीत न्हाऊया भाव भक्तीत राहूया प्रथम द्वार मिळतो आम्हाला प्रथम द्वार मिळतो आम्हाला त्रिकूट शिखरात त्रिकूट शिखरात गाडी चालली चालली आपल्या देहात गाडी चालली चालली आपल्या देहात मधून चालली सूक्ष्मामध्ये थांबली मधून चालली सूक्ष्मामध्ये थांबली तेथे थोडी विसावली कारण देही पोहोचली तेथे थोडी विसावली कारण देही पोहोचली तिन्ही देवांच्या भेटी गोटी तिन्ही देवांच्या भेटी गोटी तिन्ही लोकात गाडी चालली चालली आपल्या देहात गाडी चालली चालली आपल्या देहात श्रीहाट गोल्हाट लागले पुढचे घाट चढले श्रीहाट गोल्हाट लागले औट पीठ पाहिले नील पुरुष लाभले औट पीठ पाहिले नील पुरुष लाभले दशोनाद गरजू लागले दशोनाद गरजू लागले भ्रमर गुफेच्या गुहेत गाडी चालली चालली आपल्या देहात गाडी चालली चालली आपल्या देहात
प्राप्तीत स्वरूप प्राप्तीत गाडी चालली चालली आपुल्या देहात गाडी चालली चालली आपल्या देहात मार्ग गवसतो जाण्याचा गुरु कृपेत मार्ग गवसतो जाण्याचा गुरु कृपेत गाडी चालली चालली आपल्या देहात गाडी चालली चालली आपल्या देहात जय गुरु साहेब. नहीं उधर से बड़े इधर शिव मंदिरमध्ये येण्याची कृपा करावी. यानंतर प्रवचन झाल्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. स्वागत आहे सकल जनांकडनं शब्दसुरांच्या सुमनानी आम्ही करीतो स्वागत अभिनंदन स्वीकार करावे वंदन. या त्यानंतर स्वागत त्यानंतर तेजरा कार्यक्रम पण प्रतापगड या गावाची बाबांचं एक फार जुनं नातं आहे. हे जुनं नातं मी थोडक्यात सांगतो, ते नंतर तुम्हाला आपल्या गावाच्या सांगतीलच. प्रतापगडला बाबा 1967 साली 4 ते 5 दिवसांसाठी आले होते आणि ते इथे साधना करायला बाबांशी झालं होतं. मोफत शहानी त्यांच्या स्वागतासाठी एक साप पाठवलेला होता. त्याला ते म्हणाले होते की बाबांच्या स्वागतासाठी आपण शंकरांच्या शिवाची शंकराच्या गळ्यातली एक माळ पाठवतोय. त्यानंतरचं वैशिष्ट्य बाबा तुम्हाला सत्संगात सांगतीलच, पण मी यानंतर तुम्हाला थोडक्यात सांगतोय की आध्यात्मिक सत्संग म्हणजे काय. अध्यात्म म्हणजे स्वरूपज्ञान, आत्मज्ञान आणि ईश्वर प्राप्तीची गोडी निर्माण करणं म्हणजे अध्यात्म. पण सत्संग म्हणजे काय, तर सत्संग म्हणजे संतांची संगत. अध्यात्म साधताना हा मानवी देहाचा तर सर्वात मोठा ध्येय आहे अध्यात्म साधणं. पण आजकाल हल्ली लोक आपल्या प्रपंचात इतकी रमलेली आहेत की त्यांना अध्यात्म दूर फार संबंध येत नाही आहे. त्यामुळे अध्यात्म आणि प्रपंच यांच्यातला समतोल कसा साधायचा, प्रपंचात राहुली माणसांनी अध्यात्म कसा साधायचा, त्याबद्दल मी निवेदन करतो. श्री आपले बोंपिलवार काका हे येतील आणि तुम्हाला थोडक्यात प्रपंच आणि अध्यात्म यांच्यातला समतोल या विषयावर थोडक्यात ते बोलतील. त्यामध्ये प्रतापगडवासी ग्रामस्थ मंडळी आणि दूरदूरून या ठिकाणी आजच्या या प्रतापगड दर्शन त्या कार्यक्रमासाठी आलेले माझे समस्त आत्मबंधू आणि भगिनी, मला
गुरुदेवांच्या संदर्भामध्ये 2 शब्द बोलण्याची आज्ञा या ठिकाणी झालेली आहे. बहुतेकांना म्हणजे आश्रमाशी जे मंडळी जुळलेली आहे अशांना गुरुदेवांबद्दल काही विशेष माहितीचं प्रयोजन किंवा आकर्षण असं नाही, तर येथील ग्रामस्थांना आणि ह्या परिसरातील ह्या कार्यक्रमाच्या ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळींना स्वामी तन्मयानंदजी महाराज कोण आहेत, कुठून आले आहेत, त्यांचा या प्रतापगडशी संबंध कसा काय, ह्या काही मोजक्या शंका प्रश्नांची एकशी मी थोडक्यात आपल्याला सांगतोय की खरबंदा म्हणून पूर्वी तिरोड्याच्या जवळच एक गाव तिथं आहे आणि त्या ठिकाणी गुरुदेवांचा संपूर्ण परिवार राहायचा आहे आणि गुरुदेवांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. आणि काही 7 ते 8 वर्षानंतर तो परिवार तिरोडा येथे हस्तांतर झालेला आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला हा परिवार राहायला आले तेव्हा गुरुदेवांचं वय 6 ते 7 वर्षाचं होतं. सिद्ध असो या विशेष व्यक्तिमत्व धारण करणारे, दिव्य तेज धारण करणारे हे जे काही पवित्र आत्मे असतात, दिव्य आत्मे असतात, तर ज्यावेळेला जनकल्याणाचं प्रसंग येतो आणि जनकल्याणाचं संपूर्ण ज्यांच्यावर जबाबदारी अशी ईश्वरांनी टाकलेली आहे असे जे महात्मे येतात त्यांचं बालपणापासूनच एक दिव्य तेज सर्वांच्या निदर्शनास येतं आणि त्यांच्या अलौकिक लीला ज्या असतात त्या तेव्हापासूनच सुरू होतात. पण त्याचा अर्थ जो आहे किंवा हे असं का करतात, त्याचं काय विशेष कारण आहे? सर्वसामान्य मुलासारखं यांचं का नाही आहे वागणं, राहणं, बोलणं, विचारणं, खेळणं? त्या ईश्वराने यांच्यावर एक जबाबदारीच अशी सोपवलेली असते की ते लपत नाही त्यांचं तेज असं म्हणता येईल. आणि अनेक चमत्कृती जन्य अशा घटना सर्वसामान्य माणसाला वाटतं, त्यांच्या परिवारातल्या माणसाला असं वाटतं की हे व्यक्ती काही विशेष आहे, काही अवघड आहे. आणि मग हे काय आहे असं ज्या वेळेला त्यांच्या संशोधन सुरू होतं आणि माहिती काढल्या जाते तेव्हा खास अशा व्यक्तींकडून हे समजलं, कृष्णाने सांगितलंय की ज्या वेळेला जनसामान्य माणूस त्रस्त होतो, दुःखित होतो, दुष्टांकडून ताडित होतो आणि अशा वेळेला ईश्वर अवतार घेऊन त्या दुष्ट लोकांचा संहार करतो. संतांची परंपरा ही कायम आहे आणि त्याच राहून गेले. विवेकानंदासारखे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी विशेष आध्यात्मिक ज्योत अशी लावली होती. त्याच मालिकेतील स्वामी तन्मयानंद महाराज हे सुद्धा एक संत, त्यांच्या अलौकिक कर्तृत्वानं ते संतत्व सिद्ध झालेलं आहे. काय असतं या संत लोकांचं कार्य? काही दत्त संप्रदायामध्ये, अनेक संप्रदायामध्ये जे लोक आहेत, विशेषतः जे आध्यात्मिक लोक जे आहेत, जे राजयोगासारखे गंभीर विषयाचा अध्यात्माचा अभ्यास करतात, तर अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा संतांचं अवतरण होते, सिद्धांचं अवतरण होते. सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला असं आपल्या समाजामध्ये आपल्याकडे असे ऐकूयात येते की ही योग साधना जी आहे ती योग साधना प्रापंचिक माणसाने करू नये, कारण तो आपला मार्ग नाही आहे. ही विद्या ज्या वेळेला या पृथ्वी तलावर होती ते दुसऱ्या प्राण्यासाठी नाही आहे, ही माणसासाठी विद्या आहे. आणि मला असा एक विषय असं दिलेला आहे की प्रापंचिक माणूस हा अभ्यास करू शकतो का? प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन गोष्टीचा संगम ठिकाणी आवश्यक असते. आणि 70, 80, 100 अशा अनेक पिढ्या गेलेल्या, अनेक युगाने युग बितलेली आहेत की केवळ शास्त्र वाचनाने, शास्त्र ऐकण्याने हा बोध आपल्याला होत नाही. प्रत्यक्षात अनुभूती जी आहे, ईश्वराकडे जाण्याचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास त्यामध्ये नाही आहे. तो अभ्यास संतांजवळ आहे, सद्गुरू जवळ आहे आणि तो अभ्यास करायचा असतो, केल्याशिवाय काही भेटत नाही.
यहाँ पर उपस्थित मेरे सभी गुरु भाई बहन, प्रतापगढ़ के उपस्थित नागरिक बंधु भाइयों तथा बहनों, मेरी समस्या ये है कि पूरा कार्यक्रम मराठी में चल रहा है और मुझे मराठी आती नहीं, मुझे हिंदी में बोलना पड़ रहा है। तो हो सकता है आपको समझने में कहा है उसमें सारी बातें स्पष्ट हो गई हैं। मेरे लिए अब कहने के लिए कुछ नहीं रह गया है। उसके बावजूद भी चूंकि मुझे बुलाया गया है, इसलिए कुछ बातें मैं अपने ओर से कुछ अपने ढंग से कहने का प्रयास करता हूँ। बोलूंगा वही चीज जो मेरे पहले वक्ता ने कहा है। मानव तन धारण करने के बाद बहुत सारी समस्याओं का सामना जीवन में करना पड़ता है और किसी ने लिखा है कि न मैंने देखा है न तुमने देखा है, मगर पते की बात बताएं सबको भरोसा है। अब स्थिति यहाँ पर यह है कि हम अपने जीवन में जी रहे हैं, सब कर रहे हैं और उस मालिक पर भरोसा भी है। यहाँ पर बैठने वाले सभी जानते हैं, समझते हैं, लेकिन न मैंने देखा है न तुमने देखा है। और भरोसा किस प्रकार कि हम इधर जा रहे हैं, मंदिर जा रहे हैं, मस्जिद जा रहे हैं, गुरुद्वारे जा रहे हैं, यहाँ पूजा कर रहे हैं, तीर्थ कर रहे हैं, व्रत कर रहे हैं, तो किस आधार पर कर रहे हैं? वेद पुराण महाभारत सब में है, पता ठिकाना उनसे पूछो चुप रह जाते हैं। न मैंने देखा है न तुमने देखा है। अब आप देखिए, सभी कहते आए हैं, सतगुरु उन्हें प्रभु चरणों में खुद पहुंचाए हैं, उन्हें खुद पहुंचाए हैं। अब आप देखिए कि नानक, मीरा और कबीरा जैसे संतों ने हमारा मार्गदर्शन किया है और उन्होंने ये बताया है कि उस परमपिता परमात्मा से मिलना है तो आप कहाँ जाइए? गुरुदेव के पास जाइए। तो हमारे जीवन में गुरुदेव बहुत ही महत्वपूर्ण है और अगर हमें जाना है, प्राप्त करना है तो निश्चित रूप से गुरुदेव के पास जाना पड़ेगा। बिना गुरु कोई राह न पाए, खोल न पाए खजाना, खुला है खजाना गुरुदेव का। अब देखिए, गुरु ना आपको देव मिलेंगे ना भीतर मिलेंगे। जब तक आप तन के भीतर नहीं जाएंगे आपको कुछ नहीं मिलेंगे। और साथ ही साथ उन्होंने ये भी कहा है कि तन के सभी मिलेंगे, तन के भीतर क्या रहीम क्या कृष्णा, उनसे होगी राम रमाई, मिट जाएगी तृष्णा। अरे जब आप भीतर लगे ऊंचाई, सज्जनता के पंख लगाकर गगन में करो चढ़ाई। आप इतने सज्जन बन जाएं तो उसके इतने ऐसे फल लग जाएं कि आप गगन में चढ़ाई करने लग जाएं, ऊपर की ओर चढ़ने लग जाएं। मानवता के चरम शिखर पर खिलती है प्रभुताई। मानवता महामानव जब आप बनेंगे तो प्रभुताई खिल जाएगी आपके भीतर। मानवता के चरम शिखर पर खिलती है प्रभुताई। मानव तन को देव भी तरसे, मानव तन को देव भी तरसे, समझो इसकी ऊंचाई। यानी मानव तन के लिए देव तक तरसते हैं और आप उन्हीं देवताओं से जाकर के मांगते हैं। तो अब आप बताइए कि आपका तन उससे ज्यादा अच्छा है देव, उसके बिना हमें कुछ मिलने वाला नहीं है। इतना कहकर मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। तो बांधवा हे तो घर घर में होईल, याचा अर्थ की सद्गुरूच मिळाले तर जीवन आपलं सफल होईल। आता ज्या वेळेसाठी आपण सगळे थांबलेलो आहे त्याच्या पुढचं आता हे अमृत पाषाण सत्संगाचं सद्गुरू बाबा तुम्हाला देणारच, त्यामुळे आता पुढे बाबा आपलं सत्संग सुरू करते। धन्यवाद। सद्गुरु दीनदयाल, जय 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 जय सद्गुरु, जय जय सद्गुरु दीनदयाल, जय जय सद्गुरु दीनदयाल, जय जय सद्गुरु दीनदयाल, जय जय सद्गुरु दीनदयाल,
त्यांच्या सेवेसी लागले देव किती त्यांच्या सेवेसी लागले देव किती काय सांगू जीवा तुला गुरुवाती काय सांगू जीवा तुला गुरुवाती त्यांच्या सेवेसी लागले देव किती त्यांच्या सेवेसी लागले देव किती काय सांगू जीवा तुला गुरु महती काय सांगू जीवा तुला गुरु महती त्यांच्या सेवेसी लागले देव किती त्यांच्या सेवेसी लागले देव किती सांगू जीवा तुला शिव जन गुरु चरणामृताने झाले लहान ब्रह्मा विष्णू आणि शिव तिघे जन त्यांच्या चरणात गुरु चरणामृताने झाले लहान त्यांच्या स्वरूपाची ओळख ना जगती त्यांच्या स्वरूपाची ओळख ना जगती त्यांच्या सेवेसी लागले देव किती गुणाच्या अतित सद्गुरु असे पुण्यवाच्या परेची नांगत असे गुणाच्या अतित सद्गुरु असे पुण्यवाच्या परेची नांगत असे त्यांच्या भेदासी संत जाणतात त्यांच्या भेदासी संत जाणतात त्यांच्या सेवेसी लागले देव किती सत्व आणि शुद्ध सत्व निर्गुणाच्या परे असे अमरत्व सत्व आणि शुद्ध सत्व निर्गुणाच्या परे असे अमरत्व सत्यलोकाची वासी सद्गुरु मूर्ती सत्यलोकाची वासी सद्गुरु मूर्ती
काय आहे या गीतामध्ये वर्णन केलेलं आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम केवलम अचलम सर्वदिशाचिभूतम भावातीतं तीव्ररहितं सद्गुरुतं नमामि. सद्गुरूची महिमा आता एवढी आहे, देवाची देव आहे आणि आपण अधिकारी आहोत की नाही याचा आपल्याला पुरावा पाहिजे. कोणी म्हणतात साधू संताला चायला जमते, ऋषी मुनीला जमते, म्हणजे त्यागी लोक त्यांना जमते, निगडी लोकांना जमते, बस कुणाला जमत नाही. कोणी अधिकारी नाही आहे. संतांनी म्हटलंय सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार करावया पार करावया पार जीवांना प्रत्येकाला अधिकार आहे. कारण की पुनरपी जन्म पुनरपी मरण हा राडगाव सारखा सुरू आहे. आता तू तरतार करायचा पुन्हा मानवी कार्य करायला लागते.
प्रत्येक युनिमध्ये भटक भटकत बसायला पुन्हा अडचण मिळतो. आता त्या संधी मिळाली आपण करू शकलो नाही, पुन्हा आणखी 84 फेऱ्यामध्ये फसायला लागते. आणखी तो राड वगैरे सारखा सुरू असतो. नाना यातना बघायला लागतात. कोणी दया नाही करत, कोणी आपल्याला साथ नाही देत. सगळं साथ आहे. आपल्या कुत्रीच्या बच्चा खात असताना कुत्री ओढून घेतात जवळ, त्याच्यावर गुळगुळ करत बसतो. जगात ही रीत आहे. तर आपल्या हित करणे सगळ्याचा अधिकार आहे, परंतु जाणीव नाही, सच्चा मार्गदर्शक नाही मिळत. समजून जर गौडबंगाल सांगतात जेणेकरून तो घाबरून जातो समोर. कारण की सोपा लहान बच्चा आहे, ज्या वेळेला आई दूध पाजत असते व त्याला थोडा मोठा झाल्यानंतर त्याला काय करते, चगडते. आपल्या तोंडात चगडते घास आणि त्याला पातळ करते आणि त्याला पातळ चालत तोंडात तोंड टाकून चालत असते. लाईक करते त्याला. तर समजून लाईक केल्याशिवाय माणसाला काही जमत नाही. कारण की ज्या गोष्टी पटत नाही अगोदर माणसाला त्या हळूहळू पडतात, एकदम नाही पटत. पण काय एकदम तो निश्चित वृत्तीच्या निघाला ते कामी क्रोधी लालची हिंसे भक्ती न होईल, भक्ती करे कोई सुरमा जातीवरण करून होईल. अभेद वृत्तीने चालणारा आपण समोर जाऊ शकतो. त्या काय करतात, आपण आपलं हित करण्याकरता जन्माला आलो आणि आपल्याला अगोदर पहिल्यांदा काय असते, विवेक नसते. विवेक म्हणजे काय म्हणतात, बिन सत्संग विवेक न होईल. सत्संगातूनच विवेक जागृत होत असते. आगपेटीची काढली आणि आगपेटीवर घासली तर चिंगारी निघते. तसे मनुष्य त्याचे विचार करतो, विवेक जागृत होते. विवेक सत्संगातून जागृत होते की बा तू आपण करतो काय, कशा करता करतो, जन्माला सार्थक कसं होईल, या सगळ्या गोष्टी सत्संगाने समजते. आणि सगळ्यांचा विचार करतो. त्यावेळेला नाही म्हणजे घरी गेल्यानंतर त्याला विचार येते, हळूहळू त्याच्या बदलती नाही काहीतरी असलं पाहिजे. कारण की संतांनी म्हटलंय हाय कंस नाही आहे म्हटलं तर दाखविता येत नाही. नाही कंस आहे, नाही कंस आहे नाही म्हटलं तर हे सगळं चाललं कसं. निसर्गाचं सगळं क्रिया करत असं चाललंय. आपण श्वास घेतो, पारदर्शक शक्ती कोण त्या सांभाळतो. आपण आपल्या झोपेतून कोण उठवतो, नींद में जागे कोण, जीव लगे भागी कोण कोण समाया और इतना नाही जाणतं फुकट नरतात पाया. या सगळ्या गोष्टी जाणून सत्संगातून मिळत असते. आणि म्हणून संतांचा संग केला पाहिजे. संत संग मिळण्या गुरु बोध हो ज्या प्रीती लागू देत चरणा, प्रीती लागू देत चरणा.
साहे प्रभु भजनारी ना दुख नित्य सारे ज्ञान मिटना बड़ा ज्ञान होना प्रीति लागू दे तव चरणा प्रीति लागू दे तव चरणा संग मिळवल्या गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा संग मिळवल्या गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा संग मिळवल्या गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा काय करू त्या माया लागलीस पाठी काय करू मिथ्या माया लागली रे पाठी ब्रह्मज्ञान प्राप्तीस मोठी आटाटी ब्रह्मज्ञान प्राप्तीची मोठी आटाटी गुरु शरण जाण्या आत्मसुख होण्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा संग मिळवल्या गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा संग मिळवल्या गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा संग मिळवल्या गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा तन्मय मन गुरु राव देवांच्या देव तन्मय मने गुरु राव देवाचा देवा तन्मय मन गुरु राव देवांच्या देव तन्मय मने गुरु राव देवाचा देवा त्यांच्या ठाई ठेवा तुम्ही दृढ आपला भाव त्यांच्या ठाई ठेवा तुम्ही दृढ आपला भाव स्वरूपी जाण्या आवाज मन मिटण्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा संग मिळवल्या गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा संग मिळवल्या गुरु बोलवल्या प्रीती लागू दे तव चरणा प्रीती लागू दे तव चरणा गुरुची महत्व आपल्याला कळली पाहिजे. गुरु गूंगा गुरु बावला गुरुदेव का देव ऐसा चेला चाहिए निजगाई गुरु की सेव. गुरुच्या चरणाचीच किंमत का सांगितली आहे. गुरुची महत्व अशी काम वाखाणलेली आहे. वेदात शास्त्रात सगळं गुरुची महत्व सांगितली आहे. याला कारण एकच आहे. गुरुचं स्थान देवापेक्षाही मोठं आहे. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्राचं वर्णन केलेलं आहे. मूलाधार चक्रापासून मूलाधार चक्राचं दैवत गणेश आहे. स्वादिष्ठान चक्राचं दैवत ब्रह्मा आहे. मणिपूर चक्राचं दैवत विष्णू आहे. अनाहत चक्राचं दैवत शिव आहे. हे वैयक्तिक लिंगापासून वर चढायचे आणि